माझ्यासाठी तुझी मिठी म्हणजे ती केवळ दोन शरीरांचं एकत्र येणं नाही आहे, ती दोन जीवांची भेट आहे. जेव्हा आपण मिठी मारतो तेव्हा मला असं वाटतं जणू माझ्या आतला हरवलेला भाग मला परत मिळाला आहे. एका अनामिक ओढीची ती पूर्तता असते. तुझ्या मिठीत मला माझ्या लहानपणीच्या आईच्या कुशीची ऊब जाणवते. जगात काहीही वाईट घडलं तरी तिथं मी सुरक्षित आहे याची खात्री देते. मोठं झाल्यावर हरवलेली ती निरागसता, ती काळजीमुक्तता मला तुझ्या मिठीत पुन्हा अनुभवायला मिळते. कधी कधी बोलताना शब्द अपुरे पडतात, भावना व्यक्त करता येत नाहीत, पण तुझ्या मिठीत तिथं फक्त शांतता असते आणि त्या शांततेत दोन हृदय एकमेकांशी बोलतात. शब्दांनी नाही तर भावनांनी केलेला संवाद असतो तो. तुला सांगू का, तुझी मिठी म्हणजे दुःखाच्या वेळी तो आधार आहे, आनंदाच्या वेळी तो उत्सव आहे. मला माहिती नाही प्रेम काय असतं, कसं असतं, पण तुझ्या मिठीत मला प्रेम मिळतं हे मला जाणवतं. तुला कधी सांगितलं नाही, पण तुझं हे प्रेम मला खूप आवडतं, म्हणून मी मुद्दाम तुला मिठी मारून तुझं प्रेम मिळवत आहे. तुला कसं सांगू यार, तुझी मिठी माझ्यासाठी फक्त एक स्पर्श नाही, ती माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. तू माझ्यासोबत आहेस याची ती ग्वाही आहे. आणि खरंच सांगू, या जगात मला दुसरं काही नसलं तरी चालेल, फक्त तुझी एक भावपूर्ण मिठी माझ्यासाठी पुरे आहे. ती माझ्यासाठी सर्वस्व आहे. अबोल तू, बडबोला मी, शांत तू, गोंधळलेला मी, विचार तू, पुस्तक मी, श्वास तू, जीव मी, आभाळ तू, पाऊस मी, रात्र तू, चांदण्या मी, दूर आहे तरी तुझ्या मनात आहे मी. एवढी पण वाट पाहायला नको लावू मला, की तुला मिळवण्याची जिद्दच सोडून देईन मी. आय लव्ह यू तर सगळेच म्हणतात, माझ्याशी लग्न करशील का म्हणणारा पाहिजे. प्रेम जपणाऱ्याला मिळत नाही आणि ज्याला मिळतं त्याला जपता येत नाही. परिस्थिती कशीही असू दे, आयुष्यात कधीच तुला एकटं सोडून जाणार नाही. एका सकाळी अशी यावी ज्या सकाळी तू माझ्या स्वप्नात नाही, तर माझ्या समोर चहाचा कप घेऊन उभी असावी. हृदयाची धडधड प्रत्येकासाठी वाढत नसते, त्यासाठी समोरची व्यक्ती स्पेशल असावी लागते. तुझ्यावर जेवढं प्रेम करतो ना, तेवढं मी कुणावरच नाही करू शकत. वाईट वेळ आज ना उद्या निघून जातो, पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहतात. दुःखात साथ देणारा हात सोन्याहून किमती असतो, कारण यशात टाळ्या मारायला तर अख्खं जग उभं असतं, पण दुःखात पाठीशी उभं राहणारं मन फार दुर्मिळ असतं. हट्ट करायला हक्काचा माणूस हवा असतो, परक्यांना आपले हट्ट स्वार्थ वाटतात. तहान मला लाटेची आहे, थेंबानं पोट भरणार नाही, हरणार मी अनेकदा, पण जिंकल्याशिवाय मरणार नाही.